मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रभर सर्वदूर जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. खरं तर पावसाचं पुढील प्रमाण कसं असू शकतं, पाऊस कुठे बरसू शकतो, कुठं हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे, याविषयीच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ SD सानप सर आहेत. सर, आपण बघतो की 2 दिवसांपासून जोरदार पावसाने महाराष्ट्रभर हजेरी लावलेली आहे. पावसाचं प्रमाण पुढील काळामध्ये कसं असू शकतं? आज कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता कोकणामध्ये आहे. त्याचबरोबर साऊथ मध्य महाराष्ट्रातील घाटमाथे आहेत तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता त्या भागामध्ये आहे. आणि 5, 6 आणि 7 तारखेला विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर वादळी पावसाची शक्यतासुद्धा आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता 5, 6 आणि 7 तारखेला विदर्भातील काही एरियाजमध्ये आहे. मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा जर विचार कराल तर घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. परंतु जो प्लेन एरिया आहे तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. सर, साधारणतः कोणकोणत्या जिल्ह्यांना तुम्ही रेड अलर्ट जारी केला किंवा ऑरेंज अलर्ट जारी केला? मध्य महाराष्ट्राचा जर विचार कराल तर मराठवाडा आणि कोल्हापूरचे जे घाटमाथे आहेत त्या घाटमाथ्यांनाच आपण ऑरेंज किंवा रेड अलर्ट दिला गेलेला आहे. आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना म्हणजे डे 3 पासून म्हणजेच 5 तारखेपासून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. त्या व्यतिरिक्त ज्या बाकीचे जे जिल्हे आहेत तिथं काही अलर्ट नाही आहे. मेनली ज्यावेळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो त्यावेळी कोणताही अलर्ट आपण इश्यू करत नाही. परंतु ज्यावेळी मुसळधार पाऊस म्हणजे 64 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता असते त्यावेळी आपण येलो अलर्ट करतो आणि येलो अलर्ट दिला जातो. आणि ज्यावेळी 115 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता असते त्यावेळी ऑरेंज अलर्ट आणि 200 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची ज्यावेळी शक्यता असते त्यावेळी आपण रेड अलर्ट देतो. तर त्यानुसार आता जसं मी सांगितलं की घाटमाथे आणि विदर्भातील काही ठिकाणीच अलर्ट दिला गेलेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सर, साधारणतः पुणे जिल्ह्याचं एकंदरीत पावसाचं प्रमाण कसं असू शकतं? कसा पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये असू शकतो? पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आहे येणारे 4 ते 5 दिवस. म्हणजेच घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि प्लेन एरियाज आहेत तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. पुणे ग्रामीणच्या परिसरामध्ये? तिथे सुद्धा प्लेन एरियाज म्हणजे जो पुणे डिस्ट्रिक्ट आहे त्यातील ग्रामीण असेल किंवा इतर जे तालुके असेल तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे. परंतु जे तालुके घाटमाथ्यांच्या रिजनमध्ये आहेत तिथे नक्कीच ऑरेंज अलर्ट आहे किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे शहरामध्ये कसं असू शकतं पावसाचं प्रमाण? पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. सर, घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस बरसू शकतो असं तुम्ही म्हणताय. नेमकं पर्यटक जे आहेत ते पर्यटनासाठी जात असतात, त्यांना काय सांगा? नक्कीच. ज्यावेळी मुसळधार जसं की ताम्हिणी घाट जर बघाल आपण तर येणारे गेले 4 ते 5 दिवस कंटिन्युअसली 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद तिथे झालेली आहे. आणि आजचं जर बघाल तर गेल्या 24 तासांमध्ये 240 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस ताम्हिणी घाटातल्या एरियामध्ये झालेला आहे. तर नक्कीच त्यामुळे वेगवेगळे इम्पॅक्ट होऊ शकतात. आणि अशा ठिकाणी जाणं मोठ्या संख्येनं जाणं किंवा अशा ठिकाणी व्हिजिट करणं धोकादायक असू शकतं. तर जे असे घाटमाथ्यांचे रिजन्स आहेत जिथं ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे तर तिकडे जाणं नक्कीच टाळलं पाहिजे. सर, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही सूचना आहेत? सध्या ज्या प्रकारे आकडेवारी येत आहे तर बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली दिसून येते. तर पुढचं जे नियोजन आहे ते शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी IMDचं मेघदूत नावाचं एक ॲप आहे ज्यामध्ये हवामानाच्या अंदाजाबरोबरच कृषीविषयक सल्लासुद्धा दिला जातो. तर ते त्यांनी नक्कीच बघायला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा जे कृषीविषयक सल्ला असेल किंवा जे ॲडवायझरी असेल त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. सर, हे साधारणतः 4 ते 5 दिवस असंच पावसाचं प्रमाण असू शकतं का, की हे कधी थांबू शकतं? हो, नक्कीच असंच असू शकतं. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की 4 ते 5 दिवस अशीच परिस्थिती असू शकते. निश्चितपणे आपण सांगितलं, जसं SD सानप सरांनी सांगितलेलं आहे की 4 ते 5 दिवस महाराष्ट्रभर अशाच पद्धतीचं पर्जन्यमान असू शकतं. ज्या पद्धतीचा इशारा त्यांनी घाटमाथ्यांना दिलेला आहे, घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस बरसू शकतो असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.